बाजूला बरा जवळ या आता खाली माफी मागतो आणि जे प्रोटोकॉल तुटलाय त्याच्याबद्दल आपण क्षमा मागतो, परंतु हे महत्त्वाचं आहे कारण आम्ही ओबीसी संघटना महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना भेटून आपल्या लढ्यामध्ये त्यांची ताकद द्यावी आणि आमचा हा लढा जो आमचे दोन बंधू लढा हाती घेऊन चालले त्याच्यात त्यांनी सक्रिय व्हावा यासाठी आम्ही त्यांना विनंती केली आणि 8 दिवसापूर्वी त्यांनी आरक्षण बचाव रॅली ही महाराष्ट्रात चालू करणार आहे आणि त्यानिमित्त 31 तारखेला गेवराईमध्ये आपण महासभा 1 लाखाच्या संख्येने ओबीसी एससी एसटी एकत्र आणून आपल्या बंधूंची ताकद वाढवण्यासाठी या ठिकाणी आपण सभा ठेवलेली आहे आणि या सभेसाठी आपण सर्वांनी एवढंच नव्हे तर आपल्या तालुक्यातील सर्व ओबीसी नेते पीटी चव्हाण सर असतील, आमचे मार्गदर्शन काकडे सर असतील, फुलचंद बोरकर साहेब असतील, आमचे मित्र गटके साहेब असतील आणि सर्वच ओबीसी संघटनेतील सर्व पदाधिकारी आणि नेते सर्वांना तळमळीची विनंती, राजकारण विरहित मी तुम्हाला बोलतोय, राजकारण कोणी डोक्यात घेऊ नका, परंतु आपल्या लढ्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर 31 तारखेला गेवराई शहरामध्ये येत आहेत आणि 4 वाजता आपली मोठी जाहीर सभा आहे आणि त्या सभेमध्ये आपला लढा आपल्याला त्यांना दाखवून द्यायचा आहे। एवढ्यासाठी मी तुम्हाला निमंत्रित करण्यासाठी या व्यासपीठावर बोलतो आणि पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो। खरोखरच आपला प्रोटोकॉल मी नाही मोडला पाहिजे, परंतु साहेबांचं भाषण झाल्यानंतर तुम्ही तो राहणार नाही, तुम्हाला निरोप जाणार नाही, त्याच्यामुळे मी हा आग्रह केला, त्याबद्दल मी आपला सर्वस्व मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।